नमस्कार, मी ऋषिकरत शेतकरी बंधूंनो, खरीप हंगाम बियाणे अनुदान योजना 2024 साठी जर तुम्ही महाडीबीटी मार्फत अर्ज केला असेल तर तुम्हाला एक SMS आलेला आहे की तुमची बियाणे अनुदानासाठी निवड करण्यात आली आणि तुम्हाला आता तुमच्या गावच्या कृषी सहाय्यकाशी संपर्क करायचा आहे। आता या ठिकाणी तुमची अनुदानासाठी निवड झाली आहे, तर यानंतरची प्रोसिजर काय असणार आहे याची सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। आता जर का तुम्ही कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी जर महाडीबीटी मार्फत अर्ज केला असेल तर तुम्हाला त्यामध्ये एक प्रोसेस असते बघा। तुमची निवड होते आणि निवड झाल्यानंतर तुम्हाला 7 दिवसाच्या कागदपत्रे अपलोड करावे लागतात। पण बियाणे अनुदान योजनेसाठी जर तुमची निवड झाली असेल तर तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे कागदपत्र अपलोड करण्याची गरज नाही, तर तुम्हाला तुमच्या कृषी सहाय्यकाशी संपर्क करायचा अशा प्रकारचा एक SMS आला आहे। आता यानंतरची प्रोसेस काय असणार आहे याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा। त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता। नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल। चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बंधूंनो, बियाणे अनुदान योजना 2024 मधील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे बियाण्यासाठी अनुदान मिळणार आहे ते अनुदान किती मिळणार। तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला अनुदान 40 ते 50% दरम्यान अनुदान मिळेल। आता तुम्ही कोणत्या बियाण्यांसाठी अर्ज केला आहे त्यावरती सुद्धा हे डिपेंड असतं, त्यावरती सुद्धा हे अवलंबून असतं। आता या ठिकाणी 2 प्रकारची बियाणे दिले जातात, एक म्हणजे पीक प्रात्यक्षिक आणि दुसरं म्हणजे प्रमाणित बियाणे। आता पीक प्रात्यक्षिकमध्ये काय, तर या ठिकाणी तुम्हाला एक बियाणांची, औषधांची किंवा खतांची एक किट असते बघा, त्याची पूर्ण एक किट दिली जाते। या किटमध्ये तुम्हाला जे शेतकरी आहेत त्यांचे गट केले जातात आणि गटांमार्फत या ठिकाणी कृषी सहाय्यक तुम्हाला या ठिकाणी त्याचं मार्गदर्शन करतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला हे किटचं या ठिकाणी त्या रोपण करावं लागतं किंवा या किटची लागवड करावी लागते। हे झाले तुमचं पीक प्रात्यक्षिकेमधील। आणि जर शेतकरी बंधूंनो तुम्ही प्रमाणित बियाणांसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला डायरेक्टली हे बियाणे मिळत नाही, या ठिकाणी तुम्हाला अनुदान मिळत असतं। ते अनुदान कशा प्रकारे मिळतं बघा, ज्यावेळेस तुम्ही कृषी सहाय्यकाशी तुमचा संपर्क करता त्यांच्यामार्फत तुम्हाला एक टोकन दिलं जातं। हे टोकन तुम्ही ते जे सांगतील त्या कृषी केंद्रावरती जायचं, ते टोकन दाखवायचं। टोकन दाखवल्यानंतर तुम्हाला जेवढं अनुदान असेल तेवढे मूळ किमतीमधून, समजा एखाद्या बियाणाची 100 रुपये किंमत आहे, त्यामध्ये 40 रुपये जर का तुम्हाला अनुदान असेल तर ही 40 रुपयाची जे किंमत आहे ती अनुदानावरती वजा केली जाते आणि 60 रुपयाला तुम्हाला ते बियाणे दिले जातं। म्हणजेच या टोकनवरून तुम्हाला अनुदान वजा करून तुमचं बियाणे हे तुम्हाला दिलं जातं प्रमाणित बियाणाच्या पद्धतीमध्ये। मग त्या ठिकाणी सोयाबीन असेल, तूर असेल, उडीद असेल, मका असेल, अशा प्रकारची बियाणे यामार्फत तुम्हाला दिली जातात। आता तुमची निवड झालेली आहे, तुम्हाला बियाणं भेटणार आहे। यानंतरची प्रोसेस अशी आहे की तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही, तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे नाही, काहीच नाही। फक्त तुम्हाला तुमच्या गावचे किंवा तुमच्या तालुक्याचे जे कृषी सहाय्यक असतील त्यांना भेटायचं आहे आणि त्यांना तुमचे डॉक्युमेंट्स द्यायचे। डॉक्युमेंट्स काय काय द्यायचं आहे, तुम्ही जी फॉर्मची प्रिंट काढली होती ती प्रिंट त्यांना द्यायची, तुमचं आधार कार्ड द्यायचं आहे, तुमची 7/12 द्यायची आणि तुमचं पासबुक द्यायचं। एवढे 4 डॉक्युमेंट्स तुम्हाला त्यांना द्यायचे। तेवढे दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या बियाणांचं अनुदान मिळेल किंवा तुम्हाला जी किट असते ती बियाणांची किट दिली जाईल। अशा पद्धतीने तुमचं लॉटरीमध्ये जर नंबर लागला असेल तर ही पुढील प्रोसेस असणार आहे। अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह। जय हिंद।